आय एम गॉना टू बिकम अ डॉक्टर अशी चूक होऊ शकते. याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो. एकदा काय झालं की एक माणूस बसने प्रवास करत होता, एस टी बसनं आपल्या बसला होता आपल्या समजा सीटवर. आता त्याच्या बाजूला एक काकाजी आले, ते बसले. मग हे दोघंजण बसले होते, प्रवास सुरू होता एस टीनं. कंडक्टर आला तिकीट करत, आणि आल्यावर याच्याजवळ जेव्हा आला तेव्हा ह्या माणसानं आपली एक तिकीट घेऊन घेतली. पण काकाजीनं काय केलं, काकाजीनं आपली तिकीट घेतली, एक तिकीट घेतली इकडच्या खिशात ठेवली, आणि आणखी पैसे काढले, दुसरी आणखी एक तिकीट घेतली, ते तिकीट इकडच्या खिशात ठेवली. आता ह्या बाजूचा जो माणूस होता त्यानं आउट ऑफ क्युरियोसिटी उत्सुकतेनं विचारलं की काकाजी, हे तुम्ही एक तिकीट घेतली हे समजलं, पण ही जी तुम्ही दुसरी तिकीट घेतली हे कोणासाठी घेतली? अरे म्हणे कसं आहे म्हणे भाऊ, काकाजी सांगायला लागलेले की भाऊ कसं आहे म्हणे, पहिली तिकीट जर समजा हरवली म्हणे मग प्रॉब्लेम येईल ना म्हणे, म्हणून मग दुसरी तिकीट घेऊन ठेवली म्हणे. मग आता हा जो होता ह्या एकदम हुशार व्यक्ती होता, याने ह्या म्हणे काकाजी मग दोन्ही तिकीट हरवल्या तर मग कसं करा म्हणे तुम्ही? अरे का मला का मूर्ख समजला का म्हणे, त्यानं मागच्या खिशात हात टाकला, आपलं वॉलेट काढलं, त्यातून बिलकुल महिन्याभराची पास दाखवली, मग महिन्याभराची पासही काढली आहे म्हणे मी. सांगा आता याला काय म्हणाल तुम्ही, हुशारी म्हणाल? मग तशीच गोष्ट की नाही वा आपलं गोईंग टू चुकलं नाही पाहिजे म्हणून गॉनाही घ्यान आणि टूही घ्यान, तर त्या दोन तिकीटा काढल्यासारखी गोष्ट होऊन जाईल आपली. म्हणून आपल्याला गॉना घेतलं की टू नाही घ्यायचा आहे. गोईंग टू म्हणजेच गॉना. एकदम जास्त म्हणजे फुंकर मारून पाणी पिणे बरोबर नाही. असं म्हणतात की कचरा त्याच्याच तोंडात जाते जो जास्त फुंकर मारून पाणी पिते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नाही करावा लागत. तर आपण गॉना म्हणू. मला म्हणायचं आहे की मी तुम्हाला ग्रामर शिकवणार आहे. कसं म्हणता येईल? आय एम गॉना, टू नाही आला पाहिजे तोंडात. आय एम गॉना टीच यू ग्रामर. आता ग्रामरले ग्रामर असं बिलकुल काही म्हणते ना, ग्रामर फर्स्ट इयर, मी फर्स्ट इयरमध्ये आहे म्हणते, माझा उद्या बर्थडे आहे म्हणते. म्हणजे ग्रामर आपण ग्रामर शिकू म्हणते, ग्रामर नाही म्हणतो ग्रामर. पण कसं आहे इंग्लिशचं कसं आहे भाऊ, जसं ते लोक बोलतात तसं आपल्याला बोलावं लागेल. म्हणून तुम्ही ग्रामर न म्हणता ग्रामर म्हणा. ग्रामर. ब्रदरले ब्रदर, सिस्टर म्हणजे शेवटचा जो आर आहे ना तो सायलेंट असते. सिस्टर, ब्रदर, मदर, फादर असं आहे. असं करावं लागेल, आपल्याला शिकावं लागेल. देश तसा बेस करावा लागेल आहे ना. आपण इंग्रजी बोलायचं इंग्रजीच्या पद्धतीनं बोलावं लागेल, आहे की नाही? तेव्हाच मजा येईल. तर मला म्हणायचं आहे की मी तुम्हाला ग्रामर शिकवणार आहे. कसं म्हणू शकतो आपण हे वाक्य? आय एम गोईंग टू. नाही बोलताना काय म्हणायचं? गॉना. आय एम गॉना टीच यू ग्रामर. आम्ही तुझ्या भावाला झोडपणार आहे. वी आर गॉना बीट युअर ब्रदर. आणि युअरला युअर नका म्हणू, योर. वी आर गॉना बीट युअर ब्रदर. असं बिलकुल म्हणजे असं उच्चारण प्रोनाऊन्सिएशन खूप जास्त महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला प्रोनाऊन्सिएशनची एक कहाणी सांगतो. एकदा काय झालं, एक माणूस परदेशात गेला, फॉरेन टूरवर गेला आणि एका हॉटेलमध्ये त्यानं समजा रूम बुक केली. आणि तुम्हाला माहीत आहे का तिथं 2 चाव्या देते, म्हणजे एक चावी देते समजा. त्यानं रूमची चावी घेतली, आपलं सामान ठेवलं, 2-3 ज्या सुटकेस होत्या त्याच्या बॅग्स होत्या त्या ठेवल्यात, आणि मग तिथून तो खाली उतरला आणि जाताना रिसेप्शनिस्टजवळ चाव्या देऊन दिल्या, कारण द्या लागते. आणि मग तो बाहेर गेला. 6 वाजताची वेळ होती, थोडं बाहेर फेरफार करून पाहून यावं सिटीतून कसं आहे काय आहे तर. म्हणून मग तो बाहेर फिरायला गेला. मग फिरून आला 7-7:30 वाजता आला आणि त्या काउंटरजवळ आला जिथे त्या रिसेप्शनिस्ट असतात. आणि तिथं आल्यानंतर आता तिथं कोणाला मराठी इंग्लिश समजते, इंग्लिशच बोलावं लागेल अशी कंडिशन होती. बाहेरगाव म्हणजे बाहेर देशात म्हटलं म्हणजे इंग्लिशच लोक समजू शकतात. एक तर त्यांची लँग्वेज बोला नाही तर इंग्लिशमध्ये बोला. मग आता याला इंग्लिशमध्ये बोलायचं होतं. हा होता तुम्हाला मी जसं सांगितलं की असं प्रोनाऊन्सिएशनमध्ये गडबड होती. आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स तर केला पण प्रोनाऊन्सिएशनवर लक्ष दिलं नाही. हा आला आणि त्या रिसेप्शनिस्टला म्हटलं की मॅम प्लीज गिव्ह मी माय किस, प्लीज गिव्ह मी किस असं म्हटलं त्यानं रिसेप्शनिस्टला. काय म्हटलं? प्लीज गिव्ह मी किस. तर किस कोणता? हे असं हे आहे की नाही, KEYS. आता त्यानं बिचाऱ्यानं साध्या मनानं म्हटलं गिव्ह मी किस. जसं त्यानं साध्या मनानं गिव्ह मी किस म्हटलं, तिने साध्या मनानं घेतलं असं काय, झप पण ठेवून दिली कानावर. बिलकुल एकदम त्याला असं म्हणजे एकदम असे ते भिंगोड्या फिरत असते की नाही, एकदम असे कान असं एकदम दणाणला. तर समजलंच ते काय झालं बा, हिनं काऊन मारलं.
हा एकदम म्हणजे असा घाबरल्या चेहऱ्यानं पाहायला लागला की व्हॉट्स रॉंग, गिव्ह मी किस मॅम. एकदम असा डबल दिली ठेवून इकडे. मला झाला राजा ह्या एकदम विचारात पडला, काहीतरी म्हणजे एकदम असा ओरडायला लागला, कल्ला करायला लागला का हे काय सुरू आहे. मग मॅनेजर आला धावत धावत, काय झालं म्हणे, व्हॉट हॅपन. तेव्हा रिसेप्शनने सांगितलं, सर लुक ॲट दिस कस्टमर, ही इज आस्किंग फॉर किस. तो मॅनेजर एकदम गरम झाला, तोही मारायच्याच मूडमध्ये होता. तो म्हणे अरे वा, आय वॉन्ट माय कीज ऑफ माय सूट, कीज ऑफ माय रूम, कीज, आय वॉन्ट टू ओपन द डोअर ऑफ माय रूम. जेव्हा त्यानं मग ते इशारे करून केले, समजा करून दाखवलं, तेव्हा त्याला समजलं का याला काय पाहिजे, कीज पाहिजे, कीज. त्याला हा कीज मागून आला, कीज. ह्या उच्चारण काय करून आला, कीज. म्हणून याच्यात दोन कानपडात बसल्या. पा थोडीशी चूक आणि तिचा सत्कार तरी झाला, मग दोन कानावर खावा लागल्या. आपलं असं झालं पाहिजे का. म्हणून मी तुम्हाला सांगतो की काय करा, प्रोनाऊन्सिएशनवर मोठं व्यवस्थित लक्ष द्या, बारीक लक्ष द्या. बऱ्याचशा चुका होतात आपल्या. धिसला आपलं हे THIS आहे, आपल्या सवय पडून गेलेले. काय म्हणायला सवय पडलेली आहे, धिस. मग दॅटला धॅट म्हणा, धिस धॅट म्हणतो का आपण, नाही. आपण काय म्हणतो, दॅट म्हणतो. तसंच याचं जे उच्चारण आहे, याचं उच्चारण धिस नाही आहे, याचं उच्चारण आहे दिस. दिस इज माय कार, दिस इज माय ब्रदर. धिस इज नाही, धिस, धस असं नाही. मग तुम्ही त्याला THUS आहे, याचा अर्थ अशा प्रकारे होते. मग याला धस म्हणता का तुम्ही, धस. धस वी लर्न्ड अ न्यू स्ट्रक्चर टुडे. धस, हे धस नाही आहे, हे दस, दिस, दॅट. तसंच ते वाजवर. आता तुम्ही, मी मगाशी जेव्हा म्हटलं की आपल्याला टू बी म्हणजे वाजवर हे वापरायचं आहे, तर काही काही जणांना विचार पडला, वाज तर समजला, पण ते तुम्ही काय वर काय काय म्हटलं बा, ते वर म्हणजे काय होतं. कारण आपल्याला सवय काय पडलेली आहे, याला वेअर म्हणायची, वेअर म्हणायची सवय पडलेली आहे. वेअर कोणता माहिती आहे का तुम्हाला, हे जे समजा WHERE आहे, हे आहे वेअर. त्याला वेअर म्हणतात. याला म्हणतो आपण व्हेअर. त्याला व्हेअर उच्चारतो आपण, तर ते आपल्याला चेंज करावं लागेल. वी विल हॅव टू चेंज pronouncing these words. If your pronunciations go wrong, then it will leave very bad impression on the minds of the people. Therefore, if you want to exercise influence over the minds of your speakers, your listeners, the people around you, then you must understand that you need to learn pronunciations properly. For example, here you need to understand that this is not where, this is where. You must pronounce it where. This is again this, not this. And here I would like to bring to your notice one very important thing, that the pronunciation of this word is not where, it's वर, वर. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात म्हणजे ठेवत जायचे आहे. जसं आपण समजा आता कसं थेंबे थेंबे तळे साचेत, एक 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 उच्चारण आपल्याला बरोबर शिकत जावं लागते. असं करता करता आपलं जे प्रोनाऊन्सिएशन्स आहेत ते त्याच्यामध्ये ॲक्युरेसी येईल. ठीक आहे. आपण इथं होतो.